नमस्कार, माझं नाव आहे समेश आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। बघा, 8 मार्च 2025 ला मी म्हटलं होतं की फरवरी महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला येतील म्हणजे येतील। तर खूप साऱ्या महिलांना जे आहे पैसे यायला सुरुवात झाली आहे, त्यांनी स्वतः कमेंट्स करून आपल्याला सांगत आहे। परंतु याच्याही पेक्षा महत्त्वाची मोठी अपडेट म्हणजे बघा, ज्या महिलांपाशी 4 चाकी वाहन आहे त्या महिलांना आणि जे सगळ्या महिलांनी जे अर्ज केलं होतं त्या सर्व महिलांना पैसे यायला सुरुवात झाली आहे। खूप साऱ्या महिलांचा प्रश्न होता की सर आमच्यापाशी 4 चाकी वाहन आहे, आम्हाला पैसे मिळणार की नाही मिळणार। खूप साऱ्या महिलांचा प्रश्न होता की आम्ही अपात्र आहे, आम्हाला पैसे मिळणार की नाही मिळणार। खूप साऱ्या महिलांचा हा पण प्रश्न होता की सर आमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर झालं तर आम्हाला पैसे येणार की नाही येणार। तर सगळ्या महिलांना पैसे यायला सुरुवात झाली आहे। सरकारने सरसकट पैसे द्यायला सुरुवात केली आहे। कोणालाच ह्या योजनेमध्ये जी आहे गाळलं नाही आहे। तर काय आहे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवर खरी माहिती मिळते। जे जुने युजर्स आहेत, जे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहित आहे। तर बघा, वितरणचे दिवस जे आहे किती दिवस आहे, 2,52,00,000 लाभार्थ्यांची संख्या, म्हणजे जितके पण त्यांना अर्ज प्राप्त झाले होते सरकारना तितके पण जे आहे अर्जांचे पैसे वितरण सुरुवात झाली आहे। बघा, 2,52,00,000 लाभार्थ्यांची संख्या आणि किमान जे आहे 11 मार्च तारखेपर्यंत जे पैसे यायला सुरू राहतील। म्हणजे आजची 8 तारीख आहे, ज्या महिलांना पैसे नाही आले तर असं नका समजू की सर 8 तारीख तर गेली, आता आम्हाला पैसे मिळणार की नाही मिळणार। तर नाही, सगळ्याला पैसे मिळणार 11 मार्च पर्यंत। तर बघा, 4 चाकी वाहन जे आहे त्यांच्यापाशी पण त्यांना पण पैसे मिळत आहे, स्वतः कमेंट्स करून आपल्याला सांगत आहे। तर आज सगळ्यांचे कमेंट्स आपण वाचूनच घेऊया। बघा काय म्हणते, आज 1500 रुपये मिळाले 8 मार्च, आज 1500 रुपये मिळाले 8 मार्चला, धन्यवाद साहेब। नागपूर जिल्ह्याला पैसे यायला सुरुवात झाली आहे। त्याच्यानंतर वर्धा जिल्हा 1500 रुपये आले, थँक्यू। वर्धा जिल्ह्यामध्ये पण पैसे मिळाले, आले सर आज पैसे 1500, थँक्यू। बघा, स्वतः आपल्याला जे आहे कमेंट्स करून सांगत आहे की पैसे जे आहे येत आहे, सर प्लीज पैसे द्या। म्हणजे त्यांना पैसे नाही आले तर काही काळजी करू नका, तुम्हाला येत्या 2-3 दिवसात पैसे मिळतील। तर पुढचे कमेंट्स बघूया आपण। बघा, सर तुम्ही बोलता तेच होते, सर 1500 रुपये मिळाले आजच माझा जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे आले। आणि बघा, कल्पना राठोड काय म्हणते, त्यांनी तर खूपच युनिक कमेंट्स केले आहे आपल्या चॅनल बद्दल, कारण हे जुने युजर्स आहेत त्यांना माहिती आहे आपल्या चॅनल खरी माहिती मिळते। सत्यमेव जयते, जसं चॅनलचं नाव तसंच काम, सत्य माहिती, थँक्यू। आज 1500 रुपये मिळाले अमरावती जिल्हा। बघा, अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे आले। त्याच्यानंतर मी अमरावती जिल्ह्यात राहते, मला 1500 रुपये मिळाले आज 8 मार्चला मिळाले, धन्यवाद सर। तर बघा, अमरावती जिल्ह्यात पण पैसे आले, होय। बघा, होय सर, सोलापूर जिल्ह्याचे पैसे मिळाले 1500। मी फक्त तुमच्या युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ पाहत असते, कारण तुम्ही खरी माहिती देता। सर आज पैसे आले अमरावती जिल्हा। बघा, अमरावती जिल्ह्यात जे आहे सुरुवात झाली आहे, होय सर 1500 रुपये आला, किराणा दुकानामध्ये जाणार आहे त्यांनी। बघा, स्वतः कमेंट्स महिला करून सांगत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट जी आपल्या चॅनलवर मिळेल, बघा, कोणालाच भिण्याचे कारण नाही। माझ्या घरी 4 चाकी आहे तरी पण मला 1500 रुपये आले। वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या वर, तरी पण मला पैसे मिळाले, थँक्यू सर। म्हणजे सरकारने सरसकट पैसे द्यायला सुरुवात केली आहे। जितके पण अर्ज आले आहे त्यांना सगळ्यांना, कारण सरकारने सांगितलं होतं की 4 चाकी वाहन असेल तर पैसे मिळणार नाही, परंतु पैसे आले, याचा अर्थ काय, सरसकट पैसे द्यायला सुरुवात झाली। बघा, त्याच्यानंतर जे आहे पूनम पाटील काय म्हणते, सर मला भीती होती की आता अपात्र तर नाही आहे तरी पण मला 1500 रुपये मिळाले, थँक्यू। अशीच व्हिडिओ बनवत राहा। नक्कीच मी अशीच व्हिडिओ बनवत राहील आणि तुम्हाला जे आहे खरी आणि तंतोतंत माहिती नक्कीच देत राहणार। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कारण खरी माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सत्यमेव जयते युट्यूब चॅनल। त्याच्यानंतर बघा, 8 मार्च 2025 पर्यंत कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैसा आहे चला बघून घेऊया। तर बघा, लाडकी बहीण योजनामध्ये जे आहे सर्व जिल्ह्यामध्ये वितरणाला सुरुवात झाली काय, होय सगळ्या जिल्ह्यात पैसे यायला सुरुवात झाले आहे। टप्प्याटप्प्यामध्ये पैसे येत आहे, सर्व जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झाले असले तरी सर्व लाभार्थी अजून लाभ मिळालेला नाही। म्हणजे सगळ्या जिल्ह्यात जे पैसे द्यायला सुरुवात झाली पण सगळ्याला लाभ मिळाला नाही, कारण पुणे, सातारा, नांदेड, छत्रपती संभाजीनगर सोबतच इतर जिल्ह्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात आणखीन लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे। तर
11 मार्च पर्यंत वाट बघा लाडकी बहिणींनो, तुम्हाला पण पैसे नक्कीच मिळतील, तर काही टेन्शन घेऊ नका। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी अशीच नवीन अपडेट आपल्या चॅनलवर नेहमीच घेत असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।